सकल हिंदू समाजाच्या मोर्चा आधीच प्रशासन आता खडबडून जागा झालंय। नाशिकमधील अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्यास सुरुवात करण्यात आली आहे। मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये महापालिकेने कारवाईला सुरुवात केली आहे। संपूर्ण परिसराला छावणीचं स्वरूप आलंय। सकल हिंदू समाजाच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने कारवाई सुरू केलेली आहे। 25 वर्षांपूर्वीच्या अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे। सकल हिंदू समाजाकडून नाशिकमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे। मात्र या मोर्चाच्या आधीच आता कारवाईला सुरुवात झाली आहे। नाशिकमध्ये धार्मिक स्थळांवर कारवाईला सुरुवात झाली आहे। प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत जोडलेले आहेत। महेश, काय अधिकची माहिती? नीलम, खरं तर आज नाशिकमध्ये सकल हिंदू समाजातर्फे मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। सकाळी 11:30 वाजता नाशिकच्या काठेगल्ली द्वारका परिसरामध्ये अनधिकृत धार्मिक स्थळाच्या मुद्द्यावरून खरं तर सकल हिंदू समाज हा मोर्चा काढणार होता। मात्र त्यापूर्वीच खरं तर अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्यास जी आहे ती सुरुवात केलेली आहे। पालिका प्रशासनाने आंदोलनापूर्वीच अनधिकृत धार्मिक दर्गा जे आहे ते हटवण्यास सुरुवात केलेली आहे। आणि या ठिकाणी जर बघितलं तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त केलेला आहे। पोलीस प्रशासन आणि महापालिका यांच्या वतीने खरं तर ही संयुक्त जी कारवाई ती करण्यात येत आहे। आणि या परिसरामध्ये संपूर्ण परिसर जो आहे तो पोलीस बंदोबस्ताने सील करण्यात आलेला आहे। मोर्चाच्या अगोदरच खरं तर पालिका प्रशासन जे आहे ते ऍक्शन मोडवर आलेले आहे। गेल्या 25 वर्षांपासून या अनधिकृत धार्मिक स्थळाचा जो मुद्दा होता तो मोठ्या प्रमाणात गाजत होता। आणि याच पार्श्वभूमीवर खरं तर आज नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाने मोर्चाचं आव्हान दिलेलं होतं। मात्र या आव्हानापूर्वीच खरं तर पालिका प्रशासन जे आहे ते आता कारवाई करण्यास सुरुवात करत आहे। कारवाईला सुरुवात झालेली आहे, तर काय वाटतं आता आंदोलन केलं जाणार आहे की नाही? सकल हिंदू समाज जो आहे तो मोर्चावर ठाम आहे। त्यामुळे आता जरी बघितलं तर धार्मिक स्थळ जे आहे ते पूर्णपणे हटवलं तरी सकल हिंदू समाज त्या ठिकाणी जमणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर पोलीस प्रशासन आणि पालिका प्रशासन यांच्या मागे ताण वाढणार आहे। कारण सकल हिंदू समाजाने मोठ्या प्रमाणात कालपासूनच सोशल मीडियावर ज्या होत्या त्या पोस्ट टाकलेल्या होत्या आणि संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील सकल हिंदू समाजाला एक प्रकारे आव्हान केलेलं होतं आणि या ठिकाणी जमण्यासाठी सांगण्यात आलेलं होतं। त्याच्यामुळे जर बघितलं तर सकल हिंदू समाज हा त्या ठिकाणी येण्यावर जो आहे तो ठाम असल्याचं आता तरी सध्या चित्र आहे। जी, धन्यवाद महेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। सकल हिंदू समाजाच्या मोर्चा आधीच प्रशासन आता खडबडून जागा झालंय। नाशिकमधील अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। मोठ्या पोलीस बंदोबस्तात महापालिकेने आता कारवाईला सुरुवात केलेली आहे। संपूर्ण परिसराला या ठिकाणी छावणीचं स्वरूप आलंय। सकल हिंदू समाजाच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने आता कारवाईला सुरुवात केलेली आहे। या ठिकाणी कडक बंदोबस्त पोलिसांचा ठेवण्यात येतोय। 25 वर्षांपूर्वीच्या अनधिकृत धार्मिक स्थळांवर आता कारवाईला सुरुवात झालेली आहे। तर आज 11 वाजता सकल हिंदू समाजाकडून नाशिकमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चा आधीच आता पालिकेकडून ही तोडक कारवाई होते आहे। 25 वर्षांपासूनच्या अनधिकृत धार्मिक स्थळांवर आता ही कारवाई होतीये। सकल हिंदू समाजाच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने कारवाईला सुरुवात केलेली आहे। या ठिकाणी कारवाईच्या दरम्यान आपण पाहतोय पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। संपूर्ण परिसराला छावणीचं स्वरूप आलंय। अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्यास आता सुरुवात करण्यात आली आहे। सकल हिंदू समाजाच्या वतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मात्र या मोर्चा आधीच प्रशासन आता खडबडून जागं झालंय। पालिकेकडून आता ही तोडक कारवाई होते। मात्र या कारवाई दरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये याच पार्श्वभूमीवर इथे पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। संपूर्ण परिसराला छावणीचं स्वरूप आलंय। नाशिकमधील आपण हे दृश्य पाहतोय। नाशिकमधील अनधिकृत जी धार्मिक स्थळं आहेत ते हटवण्यास आता सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। पोलीस बंदोबस्तामध्ये महापालिकेने ही कारवाई सुरू केली आहे। सकल हिंदू समाजाच्या वतीनं आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता। या इशाऱ्यानंतर प्रशासनाला आता जाग आलेली आहे। प्रशासनाकडून आता कारवाईला सुरुवात झालेली आहे। 25 वर्षांपूर्वीच्या अनधिकृत धार्मिक स्थळांवर आता कारवाई होताना पाहायला मिळते। लोकशाही मराठी
ऐका, पहा, जागरूक रहा.